तुम्हाला माहिती आहे का, अशी कोणती गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीय घरात दिवसातून किमान 3 वेळा वापरली जाते आणि ज्या एका गोष्टीशिवाय अब्जावधींची ही फूड इंडस्ट्री एका दिवसात कोलमडून पडेल? नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एका अशा व्यवसायाचा संपूर्ण रोडमॅप पाहणार आहोत जो खरं तर कधीच बंद पडू शकत नाही. हा फक्त एक व्यवसाय नाही, तर यशाचा एक पक्का फॉर्म्युला आहे. आपण संधी ओळखण्यापासून सुरुवात करणार आहोत, मग एक मोठी सक्सेस स्टोरी पाहू, त्यानंतर प्रत्यक्ष व्यवसाय कसा सुरू करायचा याचा प्लॅन बघू, नफ्याचं गणित समजून घेऊ, एक जबरदस्त मार्केटिंगची युक्ती शिकू आणि शेवटी यशासाठी लागणारी मानसिकता काय असली पाहिजे यावरही बोलू. चला तर मग सुरुवात करूया. पहिला भाग, द एव्हरग्रीन ऑपॉर्च्युनिटी. मित्रांनो, आपण ज्या व्यवसायाबद्दल बोलतोय ना, तो फक्त एक प्रॉडक्ट विकणं नाहीये. तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या रोजच्या जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. जरा विचार करा, सकाळच्या पोह्यांपासनं ते रात्रीच्या भाजीपर्यंत प्रत्येक पदार्थाला चव कशामुळे येते? मसाल्यांमुळे. म्हणूनच ह्या संधीला एव्हरग्रीन किंवा सदाबहार संधी म्हटलं जातं. ही कधीही संपणारी नाही. अगदी बरोबर. आणि या संधीमागचं अर्थशास्त्र खूपच सोपं आहे आणि तितकंच पॉवरफुल आहे. हे वाक्य बघा, लोक सोनं खरेदी करणं टाळू शकतात, पण जेवणात मसाले वापरणं कधीच बंद करू शकत नाहीत. हे वाक्य या व्यवसायाचा आत्मा आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मसाला ही चैनीची वस्तू नाही, तर एक अत्यावश्यक गरज आहे. बाजारात मंदी असो वा तेजी, लोकांच्या ताटातलं जेवण मसाल्यांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे या उत्पादनाला असलेली मागणी ही कायमस्वरूपी स्थिर आहे. हीच या व्यवसायाची सगळ्यात मोठी ताकद आणि सुरक्षितता आहे. दुसरा भाग, दी एव्हरेस्ट सक्सेस स्टोरी. बरं, ही संधी किती मोठी आहे हे नुसतं बोलून नाही, तर एका उदाहरणाने सिद्ध करूया. आपण एका अशा ब्रँडबद्दल बोलूया ज्याने शून्यातून सुरुवात करून आज एक जागतिक साम्राज्य उभं केलं आहे. हो, आपण बोलतोय एव्हरेस्टबद्दल. विचार करा, एव्हरेस्ट मसाल्यांचा भव्य प्रवास कुठून सुरू झाला असेल? कोणत्या मोठ्या फॅक्टरीतून? नाही, तर मुंबईतल्या एका छोट्याशा, फक्त 300 स्क्वेअर फूटच्या दुकानातून. वाडीलाल शाह यांनी अत्यंत साधेपणाने याची सुरुवात केली होती. यातून हेच सिद्ध होतं की मोठं यश मिळवण्यासाठी सुरुवात नेहमीच मोठी असावी लागते असं काही नाही. एका छोट्या जागेतूनही मोठी स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येतात. आणि त्या छोट्या दुकानातून सुरू झालेला प्रवास आज कुठे पोहोचलाय ते या आकड्यावरून बघा. 2000 कोटी रुपये. हा आकडा एव्हरेस्ट मसाल्यांच्या वार्षिक महसुलाचा आहे. यावरून आपल्याला या मार्केटच्या प्रचंड क्षमतेचा आणि ताकदीचा अंदाज येतो. एका छोट्या दुकानातून इतका मोठा आकडा गाठणं अविश्वसनीय आहे. खरं आहे. आणि ही गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. हा चार्ट बघा. आज एव्हरेस्टची उत्पादनं जगातल्या 58पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात. म्हणजे काय, तर भारतीय मसाल्यांची चव आणि गुणवत्ता याला जागतिक स्तरावर प्रचंड मागणी आहे. एका स्थानिक उत्पादनाला जागतिक स्तरावर नेऊन एव्हरेस्टने हे सिद्ध केलंय की योग्य रणनीती आणि गुणवत्तेच्या जोरावर या व्यवसायात वाढीसाठी आकाश ठेंगणं आहे. आणि ही वाढ काही एकदाच झालेली नाही की अचानक मिळालेली नाही. हा ब्रँड दरवर्षी सातत्याने 10 ते 15% वेगाने वाढत आहे. मार्केटमध्ये इतकी स्पर्धा असताना सुद्धा इतकी सातत्यपूर्ण वाढ टिकवून ठेवणं हे त्यांच्या मजबूत पायाचं आणि यशस्वी बिझनेस मॉडेलचं प्रतीक आहे. हे एका रात्रीच घडलेलं यश नाही. तर मग एव्हरेस्टच्या या यशामागचं नेमकं रहस्य काय आहे ते या वाक्यात दडलंय. त्यांनी फक्त मसाला विकला नाही, त्यांनी ग्राहकांना शुद्धता आणि एकसारखी चव विकली. विचार करा, तुम्ही आज एव्हरेस्टचा मसाला वापरला काय किंवा वर्षभराने वापरला काय, त्याची चव तीच राहणार. यालाच म्हणतात स्टँडर्डायझेशन. यामुळे ग्राहकांचा एक अटूट विश्वास निर्माण होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खाद्यपदार्थांचा व्यवसाय हा पूर्णपणे 100% विश्वासावर चालतो. तो विश्वासच तुमचा ब्रँड बनवतो. तिसरा भाग, युअर बिझनेस ब्लूप्रिंट. चला, एव्हरेस्टच्या उदाहरणावरून प्रेरणा तर मिळाली, पण आता आपण प्रत्यक्ष जमिनीवर येऊया. हा व्यवसाय आपल्याला स्वतःला कसा सुरू करता येईल याची संपूर्ण कार्यपद्धती म्हणजे एक संपूर्ण ब्लूप्रिंट आता आपण समजून घेऊया. सुरुवात करण्यासाठी मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. पहिला आहे घरगुती स्तरावर. यासाठी फक्त 10 ते 20 हजार रुपयांची गुंतवणूक पुरेशी आहे. यात तुम्ही कच्चा माल खरेदी करून घरच्या घरी मसाले बनवून स्थानिक बाजारात विकू शकता. हा मार्ग बाजाराचा अंदाज घेण्यासाठी, आपलं उत्पादन लोकांना आवडतंय की नाही हे तपासण्यासाठी आणि कमीत कमी जोखीमेत सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम आहे. दुसरा मार्ग आहे मोठ्या स्तरावर, ज्यात साधारण 1 ते 2 लाखांची गुंतवणूक लागते. यात तुम्ही ग्राइंडिंग आणि पॅकेजिंगसाठी मशिनरी घेऊ शकता, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढते आणि तुम्ही एका मोठ्या बाजारपेठेत उतरण्याची तयारी करू शकता.
कोणताही व्यवसाय कायदेशीररित्या करणं खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः खाद्यपदार्थांचा. यासाठी 2 मुख्य परवाने आवश्यक आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे FSSAI म्हणजेच फूड लायसन्स, आणि दुसरा आहे उद्यम रजिस्ट्रेशन. हे दोन्ही परवाने मिळवणं अजिबात अवघड नाही. अगदी बरोबर. आणि हे फक्त कागदपत्र नाहीत, तर तुमच्या व्यवसायाचे आधारस्तंभ आहेत. FSSAI लायसन्स हे तुमच्या ग्राहकांना तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल आणि सुरक्षेबद्दल एक प्रकारची हमी देतं. यामुळे विश्वास वाढतो. तर उद्यम रजिस्ट्रेशनमुळे तुमचा व्यवसाय सरकारच्या नजरेत नोंदणीकृत होतो आणि तुम्हाला सरकारी योजना, कर्ज आणि इतर सुविधांचा लाभ घेणं सोपं जातं. हे दोन्ही परवाने तुमच्या व्यवसायासाठी एक प्रकारे सुरक्षा कवच म्हणून काम करतात. चौथा भाग, द प्रॉफिट इक्वेशन. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्यासाठी प्रत्येकजण व्यवसाय करतो. नफा किती? चला आता या व्यवसायातील कमाईचं गणित अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे समजून घेऊया. आपण 1 किलो गरम मसालाचं उदाहरण घेऊ. या टेबलकडे बघा. चांगल्या प्रतीचा कच्चा माल, त्याची दळण आणि इतर प्रक्रियेचा खर्च साधारण ₹350 प्रति किलो येतो. त्यानंतर पॅकेजिंगचा खर्च साधारण ₹50. म्हणजे 1 किलो मसाला तयार करण्याचा आपला एकूण खर्च झाला ₹400. आता कमाईचं गणित बघूया. बाजारात चांगल्या प्रतीचा घरगुती पद्धतीचा गरम मसाला साधारणपणे ₹900 प्रति किलो किंवा त्याहून जास्त दराने विकला जातो. याचा अर्थ तुमचा ₹400 खर्च वजा केल्यास तुम्हाला प्रति किलो मागे तब्बल ₹500 निव्वळ नफा मिळू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही किंमत आणि हा नफा टिकवून ठेवण्यासाठी कच्च्या मालाची गुणवत्ता सर्वोत्तम असली पाहिजे. गुणवत्तेशी तडजोड केली तर हे गणित बिघडू शकतं. आता हे गणित किती प्रभावी आहे ते बघा. जर तुम्ही दिवसाला फक्त 5 किलो मसाला विकलात तर ₹500 प्रति किलो नफ्याच्या हिशोबाने दिवसाला ₹2500 होतात. म्हणजे महिन्याचा नफा ₹60,000पेक्षा जास्त होऊ शकतो. हा आकडा या व्यवसायातील प्रचंड क्षमता दाखवतो. सुरुवात जरी लहान असली तरी कमाईची शक्यता खूप मोठी आहे. 5वा भाग, अ जीनियस मार्केटिंग हॅक. चला, उत्पादन तयार झालं, नफ्याचं गणितही कळालं, पण ते लोकांपर्यंत पोचवायचं कसं, विशेषतः जेव्हा जाहिरातीवर खर्च करायला पैसे नसतात. आता आपण एक अशी स्मार्ट आणि जबरदस्त पद्धत पाहूया ज्यामुळे तुम्ही ₹1ही खर्च न करता प्रभावी मार्केटिंग करू शकता. ही पद्धत खूपच हुशारीची आहे. इथे तुम्ही थेट ग्राहकांकडे जात नाही. तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे रोज शेकडो ग्राहक जेवतात, म्हणजेच तुमच्या परिसरातील मेस आणि खानावळी. त्यांना तुमच्या मसाल्याचे 50 ग्रॅमचे मोफत नमुने द्या आणि त्यांना फक्त एवढंच सांगा की हे वापरून बघा. तुमच्या ग्राहकांना जेवणाची चव आवडली तरच माझ्याकडून माल घ्या. जेव्हा एखाद्या खानावळीतलं जेवण तुमच्या मसाल्यामुळे जास्त चविष्ट होतं, तेव्हा तिथे जेवणारे 100 लोक विचारतात, आज जेवणात काय खास आहे, कोणता मसाला वापरलाय. ही जी तोंडी प्रसिद्धी होते ना, ती कोणत्याही टीव्हीच्या जाहिरातीपेक्षा जास्त प्रभावी ठरते, कारण ती थेट अनुभवातून आलेली असते. हा विश्वास जिंकण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. 6वा भाग, द रियालिटी ऑफ सक्सेस. आतापर्यंत आपण संधी, योजना आणि नफा हे सगळं पाहिलं, पण कोणतंही यश मिळवण्यासाठी योग्य मानसिकता असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर या व्यवसायातील वास्तवावर, जमिनीवरच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. हे वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला प्रचंड मेहनत करावी लागेल. मसाले कुटताना किंवा दळताना डोळ्यात मिरचीची आग झोंबेल, ठसका लागेल. कदाचित जवळचे लोकच म्हणतील की हे काय घरून मसाले विकायचा उद्योग. हा सगळा सुरुवातीचा संघर्ष आहे आणि तो यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे. पण एकदा का तुम्ही तुमच्या चवीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास जिंकला की हाच व्यवसाय तुम्हाला आयुष्यभर स्थिर उत्पन्न देणारा एक मजबूत ब्रँड बनवून देईल. सुरुवातीचा संघर्ष ही एक गुंतवणूक आहे जी तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण टीव्हीवर जे मोठे ब्रँड्स पाहतो, ज्यांच्या जाहिराती बघतो, त्यांचा जन्मही एके दिवशी एका छोट्याशा स्वयंपाकघरातच झाला होता. तुमची आजची छोटी सुरुवात ही उद्याच्या मोठ्या यशाची नांदी ठरू शकते. तर मग या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर स्थिर उत्पन्न देणारा असा व्यवसाय उभा करण्यास तयार आहात का, याचा विचार नक्की करा. केपीटी एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.